त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा वनपरिक्षेत्रात रात्री सुमारे 8 ते 9च्या दरम्यान आग लागल्याने परिसरातील सजीव सृष्टी जळून खाक झाली आहे। प्रत्येक वर्षी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या परिसरामध्ये आगीचे प्रमाण वाढत जाते। अशी परिस्थिती असून सुद्धा वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा प्रकार दिसून येतोय। वृक्षारोपण केले जाते, पण अशा वणव्यांमुळे संपूर्ण सजीव सृष्टी जळून खाक होत असते। त्यामुळे वन विभागाने अशा परिसरामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे, असेच सामाजिक युवा कार्यकर्ते रवींद्र माळेकर यांनी सांगितलंय। तसेच वन क्षेत्रामध्ये नियुक्त असलेल्या कर्मचारी यांचंच दुर्लक्ष असल्यामुळे असे प्रकार घडून येत असतात। पावसाळा संपल्यानंतर अशा वन परिक्षेत्रांमध्ये आग लागू नये अशा उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे। तरी सुद्धा वन विभाग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील सजीव सृष्टीचा नाश होतोय। परिणामी उन्हाळ्यामध्ये वातावरणातील खराब परिस्थितीचा सामना स्थानिक जनतेला सोसावा लागत असतो। या संदर्भात वन विभागाचे अधिकारी यांनी सुद्धा अशा क्षेत्रांचे नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। जंगल जर जळून खाक झाले तर साहजिकच वन क्षेत्रातील हिंसक प्राणी हे मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात। त्यामुळे मानवी वस्तीमधील कुत्रे, बैल, गायी, गुरव तसेच लहान मुलांवर सुद्धा हल्ला करत असतात। असे प्रकार यामागे सुद्धा त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडलेले आहेत। याला सर्वोच्च जबाबदार फक्त वन विभाग आहे। या संदर्भात अधिक माहिती घेतली असता आणि वन विभागाचे वन अधिकारी यांना सांगितले की आमचे कर्मचारी तात्काळ ठिकाणी पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला। वन अधिकारी देवकर साहेब यांच्याशी सुद्धा फोनद्वारे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की त्या परिसरामध्ये गवत जास्त असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात होती। तसेच या संदर्भात स्थानिक नागरिकांना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये माहिती दिली जाते, जनजागृती केली जात असते। प्रतिनिधी भगवान आचारी, महाराष्ट्र समाचार, नाशिक।